लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात, तर 1,500 रुपयाचा हप्ता वाढवून केला 3,000. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा. तर तसेच 20 लाख घरकुले देखील मंजूर करण्यात आले. तर त्यामध्ये 20 लाख घरकुलांचे बजेट देखील असणार 2.5 लाख रुपये. तर 2.5 लाखांमध्ये तुम्हाला घरकुल करायचे आहे. ही आत्ताची सर्वात मोठी बातमी. आणि मकर संक्रांतीचे गिफ्ट देखील मिळणार आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी 3 LPG गॅस सिलेंडर देखील मिळणार. पण त्या अगोदरच 45 लाख महिलांना संक्रांतीचे गिफ्ट सुरू, म्हणजे 20 लाख घरकुले मंजूर होण्यास सुरुवात. पण त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्येच घरकुले मंजूर होणार आणि काही जिल्ह्यांमध्येच 3,000 रुपयाची गिफ्ट देखील वाटप होणार. यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार. पण त्या अगोदरच लाडक्या बहिणींना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळणार. तर या घरकुल योजनेअंतर्गत तुम्ही बसता का, म्हणजे या योजनेमध्ये तुम्ही बसता का तुमचा फॉर्म इनॅक्टिव्ह होतोय हे देखील मी तुम्हाला सांगणार. महायुती सरकारचा मोठा निर्णय, काही निवडक महिलांनाच लाभ मिळणार, तर काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट होणार. लाडक्या बहिणींसाठी 20 लाख घरकुले मंजूर. तर नवीन वर्षाचा नवीन अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी खुशखबर. तर ती खुशखबर अशी की सर्व राहिलेल्या लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपयेचा हप्ता, मकर संक्रांतीचा बोनस हा एकत्र मिळून 3,000 रुपये हप्ता जमा होणार. तर आर्थिक बजेट 2.5 लाख. हे आर्थिक बजेट आपल्या महायुती सरकारने सर्व लाडक्या बहिणींसाठी काढलेले आहे. तर यामध्ये तुम्ही बसता का, तुमचे नाव आहे का नाही, किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट केला आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार. तर त्या अगोदरच आपण पाहणार आहोत घेतला जाणार निर्णय, लाडक्या बहिणी झाल्या सर्व खुश. म्हणजे महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार ह्या आर्थिक अर्थसंकल्पामध्ये. तर पण त्या अगोदरच आपण पाहत आहोत महायुती सरकारचा मोठा निर्णय, मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना जमा होणार 3,000 रुपये. तसेच मकर संक्रांतीचा बोनस देखील जमा होणार. म्हणजे 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या सर्व अकाउंटमध्ये आधार बँक सीडिंग DBT माध्यमांद्वारे सर्व लाडक्या बहिणींना जमा होणार. पण 1,500 रुपयाची रक्कम वाढून संक्रांतीचा बोनस म्हणजे टोटल जमा होणार 3,000 रुपये. तर या 3,000 रुपये जमा होण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. त्या 3 गोष्टी अशा की आधार बँक सीडिंग करणे, आणि आधार मोबाईल नंबर लिंक, आणि आधार बँकेला लिंक. आणि हे सर्व योजना झाल्यानंतर, म्हणजे हे सर्व लिंक झाल्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता 20 लाख घरकुलांबरोबरच मिळणार 3 LPG गॅस सिलेंडर फ्री. आणि महिलांच्या खात्यात जमा होणार 2,100, म्हणजे काही महिलांच्या 2,100 आणि तर काही महिलांच्या 3,000. तर त्यामध्ये आपल्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिली. काही महिलांना 2,100 तर काही महिलांना 3,000. तर तुम्ही 2,100मध्ये बसणार का 3,000मध्ये बसणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर कमीत कमी 1 गुंठा असणे आवश्यक आहे, म्हणजे घरकुलासाठी मी सांगतोय तुम्हाला. सर्व राहिलेल्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये 2,100 रुपये सोबतच 3 LPG गॅस सिलेंडर. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या नावावरती 1 गुंठाही नाही तर त्यांनी संमतीपत्र घेणे, 100 रुपयाचा बॉन्ड घेणे, त्यावरती संमतीपत्र टाईप करून घेणे. त्यानंतरच तुम्ही लाडक्या बहिणींच्या घरकुलाच्या योजनेमध्ये पात्र ठरू शकता. पण त्या अगोदर मी तुम्हाला महत्त्वाचे काही 10 जिल्हे सांगणार आहे. या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचे नाव बसते का, किंवा तुम्ही या 10 जिल्ह्यांच्या आउटमध्ये आहात, म्हणजे आउटसाईडला आहात. तर मी तुम्हाला 10 जिल्हे आहेत, तर तुम्ही या 10 जिल्ह्यांमध्ये बसता का नाही हे तुम्ही चेक करून घेणे. तर महत्त्वाचे 10 जिल्हे पहा: उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, बीड, नाशिक, वर्धा आणि नागपूर. म्हणजे हे टोटल 10 जिल्हे आहेत बघा. या 10 जिल्ह्यांमध्ये आज ठीक रात्री मी सांगितल्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार बघा. म्हणजे ही रक्कम वितरित करण्यात येणार. तर काही महिलांचे फॉर्म बाद देखील होणार. तर आपल्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. उत्पन्नात वाढ झालेली असेल, म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीच्या उत्पन्नात वाढ झालेली असेल, किंवा त्या सरकारी नोकरीत लागले असतील, घरात 4 चाकी गाडी असेल, तर या सर्व लाडक्या बहिणीचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात येणार आहे. व त्यांच्याकडून इथून पुढे त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ देण्यात येणार नाही. आधार कार्डवरती नाव वाढवले असेल किंवा नावात वेगळं काही असेल तर सर्व संबंधित महिला अपात्र ठरेल बघा, म्हणजे अपात्र ठरतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगेन. पण त्या अगोदरच आपण महत्त्वाच्या 3 बँका ज्यामध्ये तुमचे अकाउंट आहे, ज्यामध्ये तुम्हाला आधार बँक सीडिंग माध्यमांद्वारे, म्हणजे आधार DBT माध्यमांद्वारे सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार, या महत्त्वाच्या 3 बँका देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये 3 बँका आहेत. तर आपण पहिली बँक पाहूया SBI, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. दुसरी बँक म्हणजे MGB, म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. आणि तिसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. ह्या 3 महत्त्वाच्या बँका. बाकीच्या बँक देखील मध्ये पैसे जमा होणार. पण सर्वात अगोदर ह्या आधार बँक सीडिंगद्वारे ह्या 3 बँकात सर्व लाडक्या बहिणीचे पैसे जमा होणार. तर अशाच
महत्त्वाचे अपडेट हे तुम्हाला मी देखील सांगत राहणार. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.